तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी चॅनल ज्ञानदीप मार्गामध्ये। तर मित्रांनो, शेती हा व्यवसाय परवडत नाही। शेतीमुळे नेहमी नुकसान होतं। शेतीमुळे शेतकऱ्यांना आनंद कमी आणि दुःख जास्त भोगावं लागतं। तर मित्रांनो, हे सगळं चुकीचं आहे। तर मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अशी शेतीची सक्सेस स्टोरी घेऊन आलो आहे, ज्यापासून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल। शेती व्यवसाय परवडत नाही, शेतीमध्ये उत्पन्न नाही, शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते, पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो। पण आज मी तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा मिळणार आहे। ही कहाणी एका उच्च शिक्षित शेतकऱ्याची आहे। तर मित्रांनो, नांदेडमधील बारड गावचा बालाजी उपवार हे तरुणाचं नाव आहे। तर मित्रांनो, याने उच्च शिक्षण घेतलं, BA झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली, 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू लागलं। तर मित्रांनो, काळाप्रमाणे शेती देखील अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात। तसे शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो। मात्र तसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची पद्धत ही बदलत गेली। तर मित्रांनो, शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत। त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतकऱ्याने पारंपरिक शेतीतील बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केला आहे। 10 गुंठ्यामध्ये त्यांनी हा प्रयोग केला। तर मित्रांनो, नांदेडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती ही जी आहे, बारड येथे राहणारा बालाजी मारुती उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी आहे। त्याचं शिक्षण BA ग्रॅज्युएशन झालेलं आहे। तर मित्रांनो, हा तरुण शेतकरी आपल्या शेतात नवीन प्रयोग करत असतो। बालाजी उपवार यांनी यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 10 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली। त्यांनी हे स्ट्रॉबेरीची रोपं महाबळेश्वरहून आणलेले होते। तर मित्रांनो, नाव्हिला जातीची स्ट्रॉबेरी असून 4000 कलमे त्यांनी आणली। या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे। तसेच त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे। तर मित्रांनो, 2 ते 2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे। बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी शेतकरी ते ग्राहक या त्वचाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढेच स्टॉल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत। त्यामुळे ते थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री घेतली जात आहे। मित्रांनो, प्रति किलो 300 रुपये याप्रमाणे सध्या त्यांची विक्री होत आहे। थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील त्यावडीने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवड खर्च 1.5 लाख रुपये आला आहे। तर 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केली। तर मित्रांनो, या स्टोरीतून आपल्याला बघायला भेटतंय की जर करायचं ठरलं तर कुठलीही गोष्ट अशक्य ही नसते। तर मित्रांनो, नुसतं स्ट्रॉबेरीच्या शेती करून त्यांनी 15 लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे। मित्रांनो, ह्याचं बघून आपण सुद्धा इन्स्पायर होऊ शकतो आणि असंच एक नवीन काहीतरी शेतीमध्ये प्रयोग करून आपण शेतीमधून उत्पन्न काढू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।